नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट बाळासाहेब भाऊसाहेब दाखे। आज आपण आलो आहोत वडूळ श्री क्षेत्र तालुका शिरूर जिल्हा पुणे। खूप दिवसाची इच्छा होती बाबांची, विश्वंभर यांचे हे आजोबा आहेत, त्यांना खूप दिवसांना त्यांचा कमीत कमी 85 ते 86 वर्ष वय असेल। त्यांची खूप दिवसांना इच्छा होती। माणसाची इच्छा असते की देवाला दर्शनाला इतर सगळ्या ठिकाणी दर्शन द्यायची इच्छा असते, परंतु बाबांची ही खूप दिवसांची इच्छा होती की वडू येथे जाऊन आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आहे। म्हणून आज आम्ही विश्वंभर असेल, बाबा असेल, आम्ही इथं छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी आलो आहे। आपण थोडे काय ज्या भावना छत्रपतीबद्दल किंवा इतर सगळ्या गोष्टीबद्दल विश्वंभर खूप दिवसापासून म्हणजे 2-3 वर्षापासून टाळाटाळ करत होता की बाबा आपण बाबानंतर जाऊ हे जाऊ, परंतु बाबाची एक शेवटची इच्छा होती। आपल्या लाईफमध्ये आपली स्वतःची एक इच्छा असती आणि जीवनामध्ये गेल्यानंतर कुठंतरी शेवटची जी इच्छा असती तशी एक बाबाची इच्छा होती की छत्रपती संभाजी महाराज जे समाधीस्थळ तिथे आहे त्यांना तिथं भेटण्याची इच्छा होती। म्हणून आता आपण बाबाचीही जी इच्छा आज विश्वंभरने पूर्ण केली आहे, तर बाबांना विचारू तुम्हाला बाबा कसं वाटतंय। या समोर बाबांचं केशवराव भांदरगे पाटील नाव आहे। बाबा, आपली प्रतिक्रिया आपण सांगावी। आज तुम्ही छत्रपती संभाजीराजे यांच्या समाधीस्थळी आलात, तर तुम्हाला काय वाटतं? मला तिथं आलेला विशेष आनंद वाटतो की जीवनाची जी इच्छा होती ती पूर्ण झाली। आता काय समाधान आहे आता मला ते समोर या। कसं वाटतं आता इथं आला तुम्ही? सकाळी किती वाजता निघले होते जालन्यावरून? गाडीवरून आम्ही 7ला निघले होते का? कसा प्रवास झाला, काय झाला? आमच्याकडे गाडी आहे, त्या गाडीमध्ये बसून आलो आम्ही। बरं, कसा आनंदाचा प्रवास गेला सगळा? हो, व्यवस्थित झाला, मस्त। विश्वंभर कसा आहे तुमचा नातू? काय म्हणजे आज खूप आनंद होत आहे। छत्रपती संभाजीराजे ज्यांनी आत्मा या सगळ्या समाजाच्या किंवा पीडितांच्या ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडल्या आणि त्यांचं जे हे समाधीस्थळ आहे, त्या समाधीस्थळावर खूप मोठ्या प्रमाणावर सगळे नागरिक येत असतात आणि दर्शनासाठी खूप देशातून इतर राज्यातूनही लोक इथे येतात। आजही आपण आपल्या महाराष्ट्रात राहून इथे येत नाहीत आणि तुम्ही इथे आलात तर तुम्हाला खूप समाधान आहे। विश्वंभर, आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील की इथं तू कसं नियोजन केलं, काय केलं आणि इथे आला? सर्वप्रथम माझ्या आजोबांची खूप दिवसापासून इच्छा होती। आमच्याकडे स्वतःची गाडी नव्हती, काही नव्हती, पण भरपूर दिवस झाले। माझे बाबा हे शिवप्रेमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, शंभू महाराजांचे। देवधर्मापेक्षाही ते छत्रपती शिवाजी महाराजाला आणि संभाजी महाराजाला मानतात। त्यामुळे खूप दिवसापासून त्यांची इच्छा होती की बाबा मला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं। तर मग प्रत्येक मी पण कामामध्ये असल्यामुळं टाळाटाळ व्हायची, मागं पुढं व्हायचे, आज जाऊ उद्या जाऊ, आज जाऊ उद्या जाऊ। पण किती दिवसानंतर हा सुवर्ण आज आलेला आहे आणि मलाही कुठंतरी मनाला एकदम असं अलग आणि वेगळ्या पद्धतीचं समाधान होतं आहे की मी माझ्या आजोबाला आज माझ्या स्वतःच्या गाडीमध्ये इथं घेऊन आलेलो आहे। आज माझे आजोबा या ठिकाणी आलेले आहे माझ्यासोबत आणि मला त्याचा अतिशय आनंद होत आहे आणि त्यांना मी समाधीस्थळावर दर्शन करण्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर कसं वाटलं बाबा, जसं तू जालन्याहून निघला आणि सगळ्या आजोबाबद्दल तू काय सांगशील तुझ्याबद्दल? माझ्या आजोबाबद्दल सांगायचं म्हणजे ते पहिल्यापासून त्यांना वाचनाची आवड आहे। त्यांनी खूप पुस्तकं वाचली आणि आणखीन आमच्या घरामध्ये म्हणजे 1000-1500च्या वर पुस्तकं आहे। आमची म्हणजे ज्या खिडक्या असतात घरांच्या त्या पूर्ण भरलेल्या आहे, पॉट पण भरलेले आहे आणि आता सेपरेट आम्ही त्याच्यासाठी म्हणजे एक ग्रंथालय टाईप आम्ही त्याच्यामध्ये एक रूम बनवणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्व बाबाचे आठवणी त्याच्यामध्ये ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये सगळे छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या अशा सर्व शाहू महाराज अशा सर्व महापुरुषांची पुस्तकं त्या ठिकाणी आम्ही ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व वाचन बाबाच झालेले आहे। बाबाची आता शेवटची इच्छा एकच आहे की बाबा ते पुस्तकं आपल्या घरातल्या कोणीतरी वाचली पाहिजे कोणीतरी आणि त्याच्यामुळं देवधर्माला इकडं जाण्यापेक्षा देवधर्माचा त्यांना म्हणजे छंद आहेच, पण त्यापेक्षा बी ज्यांनी देवधर्म टिकून ठेवला, देवाच्या मूर्त्या, देवाचे मंदिरं टिकून ठेवले, ते छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांना बाबा म्हणतात। तर बाबा, आज एकंदरीत आपण इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी आपण आलात आणि आपण सगळ्या गोष्टी केल्यात, परंतु आपले जे तरुण आहे, महाराष्ट्रातील जे तरुण आहे आणि देशातील, तर त्या तरुणांना आपण काय संदेश देसाल? त्यांना हे संदेश द्यायचा की वाचन करा, पुस्तकं वाचा, चरित्राचे व्यवस्थित
आणि तुम्ही जर पाच स्थळं रायगड असेल, शिवनेरी असेल, पुरंदर असेल, इथं प्रतापगडावर समजा जा, इथं वडोला या, संगमावर या, पहा आणि सत्य परिस्थिती जाणार. नाही तर सत्य तर जास्त खराब आहे. मला बोलावं नाही वाटत. सत्य म्हणजे असं की शिवले म्हणून जी माणसं आहे ओढ बुजुर्गचे संभाजी महाराजला ज्यावेळेस सोडून टाकलं तिथं संगमावर, तर बाईंना धोबीनबाई होती गावाची, बाजूच्या गावात पलीकडच्या खेडीला धुवायला आली धुणं, आणि तिच्या धुत्यात ते आतले समजा चमडं लोंबलेलं फाडलेलं सगळं तिच्या पायाला हाताला लागलं. तर तिला संशय आला की मारलं म्हणजे होते महाराजाला, त्याचे हे सगळे अवयव त्यांचे, म्हणून त्या बाईंना गोळा केले आणि येऊन ठेवले बाजूला वर. सांगितलं की असायचं. त्याच्यानंतर ते जे समाज होता, जे स्वतःला उच्चभ्रू समजतो, बरोबर, अशा माणसांनी भीती वाटली त्यांना की बाबा औरंगजेब आपलं ते मारून टाका. घरदार साफ करीन बरोबर. आणि हे तर गेले तर आपल्याला जाण लागेल. म्हणजे हात लावला नाही कोणी. कोणी नाही जागा. ते म्हणजे जाळायला जागा, तर जाळलं काय झालं, कोणी जाळलं, काय जाळलं, हां. कोणी शिवलं, कोणी काय केलं, सगळ्या गोष्टी. तिथच्या बाजूलाच समजा त्याची इनामी जमीन होती. समजा आज बुद्ध म्हणते काय त्या काळात महार म्हणजे आहे ना, त्या माणसानं सांगितलं की आपली वावर आहे, तिथे जावा. बरोबर. म्हणजे छत्रपती संभाजीराजेला आपल्या लोकांनी जागा न देता दुसऱ्यांनी दिली. त्याच्यामुळं मला सांगायचं की वाटतच नाही राहिली माणसं, तिथं याला संबंध काय. बरोबर. मी पण तुमच्या दोघांचे घ्यापुरतं मला ध्यान राहिलं, समाधान जसं मला तुम्हाला सांगितलं म्हणून वाटलं. बरोबर. हे सांगायचं बाकी काय. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही बाबांची एक इच्छा आहे की ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे जे हाल अपेष्टा आणि सगळ्या गोष्टी केल्या होत्या, त्यावेळेस ज्या दोघींनीला ते सगळ्या गोष्टी सापडल्यानंतर त्यांनी वरती काढून सगळ्या गोष्टी केल्या, आणि त्यावेळेस जाळ्या म्हणावं किंवा त्यांची अंत्यविधी ह्या सगळ्या करण्यासाठी कोणीही नव्हतं. त्यावेळेस कुठेतरी ज्यावेळेस त्या आजच्या जे महार म्हणत होते किंवा सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी आज छत्रपती हे उच्च सगळ्या गोष्टीचे असताना त्यांना अंत्यविधीसाठी कोणी आलं नाही, पण त्या लोकांनी हे केलं. आज त्यांना आपण इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करतो, परंतु आज कोणत्याही जाती धर्म किंवा सगळ्या गोष्टीला बाजूला ठेवून छत्रपती राजे असेल, छत्रपती संभाजीराजे असेल, शिवाजी महाराज असेल, शाहू महाराज असेल, सगळं फुले आंबेडकर यांनी जी शिकवण आपल्याला दिली तशी शिकवण आपण या आज तरुणाईला बाबांची इच्छा आहे की त्या याच्यात आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे आणि त्या तरुणाईंनी त्या गोष्टी शिकल्या पाहिजे. जात धर्म ह्या गोष्टी मानता सगळे समानता ह्या गोष्टीवर आपण अवलंबलं पाहिजे. म्हणून आज बाबा आज इथे येऊन आपल्याला खूप छान वाटलं, आम्हालाही खूप छान वाटलं. कारण की जीवनामध्ये आम्ही कुठेतरी जे तरुण असतात कुठेतरी पार्टी म्हणून गोवा आहे तिकडं तिकडं फिरायला जायचं आणि मोज मस्ती करायची, मुंबई पुणे म्हणजे कुठंतरी असं थायलंड जा इकडं जा, परंतु हे न करता महाराष्ट्रामध्ये खूप मोठा खजिना घडलेला आहे. हा आज मला कळाला की बाबाच्या मार्फत की जो माणूस 85-90 वर्षाचा कुठंतरी देवा धर्माच्या किंवा मंदिरात बसून असणारे लोक, त्यांना कुठंतरी छत्रपती संभाजीराजे कळाले, छत्रपती शिवाजीराजे कळाले, शाहू महाराज कळाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले, फुले, हे सगळे कळाले. अशा व्यक्तींचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांच्याकडून काहीतरी आगळं वेगळं शिकलं पाहिजे. बाबाकडून आज विशंभर असेल, मला असेल, खूप काही शिकायला भेटलं. म्हणून तरुण मित्रांनो, आपणही असं छत्रपतीने जे गड किल्ले आणि सगळ्या गोष्टी उभारलेल्या आहे महाराष्ट्रात, आपण सगळ्यांनी दर्शन घेतले पाहिजे. तर विशंभर आज काही आपण तरुणांना काही सांगशील प्रेक्षकांना की बाबा जे आपले आई वडील किंवा आजोबा असतात त्यांनाही काहीतरी इच्छा असते, आपण ती पूर्ण केली पाहिजे. जशी आज विशंभरनं केली तशी आपणही येणाऱ्या काळात पूर्ण केली पाहिजे. तरुणाला मला सांगण्याचे काही जास्त, मी पण त्याच्यातच गोष्टीमध्ये, पण विशेष म्हणजे तरुणाला एकच सांगायचं, मला मी काही लई मोठा माणूस नाही की मी तरुणाला काही सांगू इच्छितो. बरोबर. आणि ते का आपलं ऐकते. मला एकच सांगायचं आहे, आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपल्या घरच्यामध्ये जे मोठे असतात आपले, त्यांना मान सन्मान द्या आणि
विश्वंभरला त्यांच्या इच्छा पूर्ण करा, बस एवढंच सांगू शकतो. बाकी त्याच्यावर नाही काही सांगता येणार नाही. विश्वंभरला मी खोटं बोलत नाही, छत्रपती संभाजी सांगतो त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. तो एक हुड किंवा सगळ्या गोष्टी तुम्ही त्याला लहानपणापासून बघितलं, खूप करणारा विद्यार्थी किंवा सगळ्या गोष्टी. परंतु आज मला माझ्या स्वतःपेक्षा त्याचा अभिमान मला त्याचा वाटतो, कारण की त्याने आज आपण आपली बायको असेल इतर सगळ्या गोष्टी असेल त्याची इच्छा पूर्ण करतो. परंतु त्याने त्याच्या आजोबाची इच्छा पूर्ण केली. त्याच्या डोळ्यात तुम्ही बघू शकता मित्रांनो, डोळ्यात अश्रू आले, तो रडलाय. तुम्हाला दाखवण्यासाठी, काही सहानुभूती करण्यासाठी नाही, तर खरी गरज आज जे वयस्कर लोक असतात, आजी आजोबा असतात, त्यांना कुठेतरी एक असं समाधान, कुठेतरी अशी व्यक्ती ह्या महाराष्ट्रात आहे. आज खूप विश्वंभराचा मला अभिमान वाटतो की त्यांनी त्याच्या आजोबाचं इथे छत्रपती संभाजीराजे यांचं दर्शन घडून आणलं. आणि त्यांची शेवटची जी इच्छा आहे, कुठेतरी ते किती वर्ष टिकतील, काय टिकतील, याचा आपण मी असेल, तुम्ही असेल, कोणी सांगू शकत नाही. 5 मिनिटाचाही माणसाचा हे नसते की जगेल की नाही. आज एवढं आम्ही, तुम्ही जे 85-86 वर्ष जगला, आम्ही ते जगू का नाही जगू हे आमचा हे होईल. म्हणून आज विश्वंभर सारखा तुम्हाला नातू लाभला बाबा, ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण की आज तुम्ही बघू शकता खूप मोठ्या प्रमाणावर तरुणाई काय पबमध्ये डान्स करून किंवा सगळ्या गोष्टी करून, दारू बिरू सगळ्या गोष्टी करून, मुलं मुली असे नाच म्हणता येईल त्याला, असं करत आहे. परंतु खरे विचार जे आहे छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फुले, शाहू, ह्या गोष्टी तर आपल्यासारख्या व्यक्तीकडून आम्हाला शिकायला भेटलं. आजचा दिवस आम्हाला खूप छान गेला. एवढंच बोलतो आणि थांबतो मित्रांनो. याच्यानंतर आपण तुळापूर, जेथे जी क्रूर हत्या छत्रपती संभाजीराजेची झाली होती, आपण तिथे जाणार आहोत. तर बाबा धन्यवाद. तुम्ही आम्हाला आता आतमध्ये जाऊन आपण छत्रपती संभाजीराजे वडू जे आहे, तालुका शिरूर, जिल्हा पुण्यामधलं, ते आपण आतमध्ये जाऊन बाबासोबत आम्ही ते दर्शन घेणार आहोत. आणि बाबा, आम्हाला तुमच्यामुळे हे दर्शन घडून आणलं. मीही माझ्या मनातही कल्पना नव्हती कालपर्यंत. आणि सकाळी विश्वंभरचा फोन आला की आपल्याला वडूला जायचं आहे बाबासोबत, आणि बाबाची इच्छा आहे. आणि त्याने सांगितलं की खूप दिवसापासूनची इच्छा होती जायची, परंतु ती टाळाटाळ काही गोष्टीमुळे, कामामुळं, तोही काही गोष्टीमुळे टाळत नव्हता. परंतु काही कामाच्या घाईगडबडीमध्ये होत नाही. पण आज ती इच्छा पूर्ण झाली. मलाही समाधान वाटलं बाबा. आणि त्याच्या डोळ्यात अश्रू बघून, जे खरे प्रेमाचे अश्रू असते बाबा, मतलबी ती दुनिया आहे, मतलबासाठी सगळे लोक जगतात. परंतु कुठंतरी जे नातवाचं प्रेम तुमच्यावर आहे, आणि तुमचं जे आजोबाचं तुमच्या, आणि तुमच्याकडून सकाळपासून जे मला शिकायला भेटलं की तुम्ही लहान असो मोठं असो, जे आवाजावं घालून बोलता, ती कुठंतरी संस्कृती लोपत चाललेली आहे. तुमच्याकडून काहीतरी नवीन शिकायला भेटलं, ह्या दिवसाचा आनंद. म्हणून विश्वंभर, तुझेही धन्यवाद बाबा, तुमचेही धन्यवाद. आणि छत्रपती राजेचं आपण इथे आता दर्शन घेणार आहोत. धन्यवाद मित्रांनो.